मुंबईच्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या न्यायालयानं धक्का दिलाय। अमेरिकेत अटकेत असलेल्या तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकन न्यायालयानं मंजुरी दिली आहे। तहव्वूर राणा हा 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक आहे। राणाच्या प्रत्यार्पणाची भारतानं अनेक दिवसांपासून मागणी केली होती। अखेर 21 जानेवारीला झालेल्या सुनावणीत अमेरिकन सुप्रीम कोर्टानं राणाची याचिका फेटाळत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केलाय। तहव्वूर राणा हा सध्या लॉस एंजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे। 13 नोव्हेंबर 2024 रोजी राणानं प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केलं होतं। 21 जानेवारीला त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली। ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळत राणाला भारताच्या ताब्यात द्यायला मंजुरी दिली आहे। यापूर्वी त्यानं सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केलं होतं। तिथेही त्याची याचिका फेटाळण्यात आली। दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवलं जाऊ शकतं, असं अमेरिकन न्यायालयानं त्यावेळी आपल्या निर्णयात म्हटलं होतं। 26/11चा हल्ला भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत। समुद्र मार्गाने आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील रेल्वे स्थानक, पंचतारांकित ताज हॉटेल आणि हॉस्पिटलला लक्ष्य केलं होतं। या हल्ल्यात 160हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक पोलीस अधिकारी आणि जवान हुतात्मा झाले होते। यावेळी झालेल्या चकमकीत 9 दहशतवाद्यांना जागीच ठार करण्यात आलं, तर कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर दहशतवादी अजमल कसाबला आतापर्यंत फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। पण या हल्ल्याच्या कटात सामील असणारे मुख्य 2 आरोपी अजूनही शिक्षेपासून दूर आहेत। अबू जुंदाल आणि तहव्वूर राणा हे या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय। अबू जुंदालला भारतानं पकडलं असून तो मुंबईच्या तुरुंगात आहे, मात्र तहव्वूर राणा सध्या अमेरिकेत आहे। हा तहव्वूर राणा कोण आहे ते माहीत करून घेऊया। तहव्वूर राणा याचा जन्म 1961 मध्ये पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला। तो पाकिस्तानी लष्करात डॉक्टर आणि कॅप्टन पदावर कार्यरत होता। 1997 मध्ये त्याने सैन्य सोडलं आणि पत्नीसह कॅनडामध्ये स्थायिक झाला। राणा हा ISI आणि लष्करे तैयबासाठी काम करत होता। 2001 मध्ये त्याला कॅनडाचं नागरिकत्वही मिळालं। नंतर तो अमेरिकेच्या शिकागोमध्ये राहत होता आणि तिथून त्याची इमिग्रेशन कंपनी तो चालवत होता। शिकागोमध्येच राणाची ओळख 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हिड हेडलीशी झाली। डेव्हिड हेडली हा सुद्धा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक होता। डेव्हिड हेडलीनं लष्करी तोयबाच्या कॅम्पमधून ट्रेनिंग घेतलं होतं। हेडली आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा मेजर इक्बालनं मुंबई हल्ल्याचा प्लॅन आखला। याच प्लॅननुसार राणा हा आपल्या पत्नीसह मुंबईत आला आणि रेकी करून गेला होता। त्यानंतर डेन्मार्क दहशतवादी हल्ला प्रकरणात हेडली आणि राणाला अमेरिकेमध्ये अटक झाली। FBI च्या चौकशीत हेडलीनं मुंबई हल्ल्यातील सहभागाबाबत भाष्य केलं आणि राणाचं नाव घेत तो देखील या कटात सामील असल्याची कबुली दिली। त्यानंतर भारतानं अमेरिकेकडे राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली। अमेरिकेने प्रत्यार्पण कराराअंतर्गत त्याला भारतात पाठवण्याचं मान्य केलं, पण राणानं या आदेशाला अमेरिकन कोर्टात आव्हान दिलं। या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा युक्तिवाद त्यानं कोर्टात केला, मात्र अमेरिकन कोर्टानं त्याचा हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि प्रत्यार्पणाला मंजुरी दिलीय। त्यामुळे तहव्वूर राणाला आता भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। भारतात आणल्यानंतर राणावरील आरोप सिद्ध होताच त्याला फासावर लटकवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।